मित्रांनो आता आम्ही आलो तारळ गावात. बघा तारळ आमचं गाव, महाराजांची मूर्ती आहे इथे. तारळ गाव हे बघा. तारळ गाव क्रॉस करून हर्चली गावामध्ये. तर मित्रांनो हे बघा एवढी मच्छी भेटली आहे. 2-3 कांडाळा लावून खूप भेटली, म्हणजे पाऊण तासामध्ये एवढी मच्छी भेटली आम्हाला. खूप झाली. नमस्कार मित्रांनो, प्रशांत रुमाल यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं संध्याकाळचं स्वागत आहे. मित्रांनो संध्याकाळी 7 वाजले आणि आता आम्ही चाललो आहे माहुरा पकडायला नदीमध्ये. तर बघूया किती माहुरा भेटतं. तर मला दाखवतो आम्ही कांडाळीने कसं माहुरा पकडतो ते रात्रीचं. तर मित्रांनो आम्ही तिघेजणं चाललो आहे, मी, बिक्या आणि अबी. माझी गाडी घेऊन चाललो आहे. आता अबीची वाट बघतो आहे आम्ही. अबी अजून आला नाही आहे. अबी आला की आम्ही निघणार इथून. हां दिसतो आहे अबी येतो आहे बॅटरीच्या ह्याच्यावरती. बघा तिकडून येतो आहे, अबीच आहे. अबीने थंडीचं जॅकेट बिकेट घेऊन आलं आहे. हे बघा हा आहे अबी. तर अबी गाडी चालवणार, आम्ही मागे बसणार. तर मित्रांनो हर्चली म्हणून गाव आहे, तिकडे आम्ही चाललो आहे मच्छी पकडायला. म्हणजे जवळजवळ 5-6 किलोमीटर लांब आहे. तर बाईक आता आम्ही काढतो आहे आणि निघतो आहे मासे पकडायला. रात्रीचे मासे पकडायला मजा येते आणि खूप मिळतात रात्रीचे मासे. तर बघूया किती पकडतो आहे भिक्या, कारण मी कधी गेलेलो नाही रात्रीचं मासे पकडायला वगैरे. पहिल्यांदाच चाललो आहे. बघूया किती भेटतात ते. तर मित्रांनो सगळ्यांनी जॅकेट वगैरे घेतले. थंडी खूप आहे आणि खाली पाण्यामध्ये गेल्यावर अजूनच थंडी लागणार. अभिने पण जॅकेट घेतले आणि भिक्याने पण जॅकेट घेतले थंडीसाठी, बचावासाठी. मी काहीच घेतले नाही. मी असं टी शर्टवरती आलो आहे, हाफ चड्डी आणि टी शर्ट, कारण पाण्यात उतरल्यावरती भिजायला होणार. त्यामुळे मी काही घेतलं नाही, हाय तेच आहे. बघूया थंडी लागते की नाही लागते ती, कारण थंडी आहेच गावाला खूप आणि पाण्यामध्ये तर अजूनच लागणार. मित्रांनो आता आम्ही निघालो आहे बाईकवरून. थंडी खूप लागते आहे. म्हणजे आम्हाला 2 गाव क्रॉस करायचे आहेत. एक चौकी म्हणून गाव आहे आणि एक तारळ गाव. 2 गाव क्रॉस करून आम्हाला हर्चलीमध्ये जायचं आहे. आम्ही निघालेलो आहे. फार काळोख झाला आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे आमच्या टार्गेटवरती. आता आम्ही थोड्या वेळात खाली उतरणार व्हाळामध्ये. आता ह्या वसाड माळ्यातून चालत चाललो आहे. हे बघा ही हर्चली गाव आहे. हा बघा हा हर्चली गाव आणि ही लोकांची, हर्चलीतल्या लोकांची घरं आहे ती, ऐलाड पैलाड. आणि आता आम्ही उतरतोय खाली व्हाळामध्ये माहुरा पकडायला. तर मित्रांनो आत्ता आम्ही पाण्यामध्ये उतरलो आहे. बघा जास्त उंच पाणी नाही आहे, कमी आहे पाणी. त्याच्यामध्ये मच्छी पकडणार आम्ही. मळी मच्छी बोलतात त्याला. आता आम्ही काय लावणार ते विजय आपलं अभि कांडाळ. आता कांडाळ लावणार असं लांबचे लांब इकडून तिथपर्यंत आणि त्याच्यात मच्छी अटकणार. बघूया आपल्याला किती मच्छी भेटते. तर तिकडे भिक्या कांडाळ काढतोय. थांबली घेऊन आलाय भिक्या कांडाळ. बॅटरी पाण्यात बुडा आहेत. पलीकडे वरती विजय झाला रे पाण्यात. इतके पुढे पुढे नेऊन आमका उंच पाण्यात घेऊन चाललो. उंच नाही म्हणता लाव कशी ती.
अभी ठीक आहे ते दगड ठेवू. बघा मित्रांनो, कांडाळ लावायला सुरुवात केली आहे. ही छोटी कांडाळ आहे. दगड ठेव. या कोपऱ्यात ना. होय होय. एका कोपऱ्यात अभि गेलाय कांडाळ लावायला तिकडे एका साईडने. खाली ठेव आणि दगड टाक. खाली ठेव. व्यवस्थित लावा रे, मेहनत केलेली भेटलं पाहिजे काहीतरी. हवी ना जरा पुढे घेत. आता इकडून भिक्या लावतोय. भिक्या एक्सपर्ट आहे, कारण भिक्या येतो कधी ना कधी. हे बघा, अशी कांडाळ लागली पाहिजे. बघा दिसतंय, असं दिसतंय. हा, अशी उभी लागली पाहिजे, मग ह्याच्यामध्ये अटकणार. हे पाणी छोटं असल्या कारण उंची पाण्याची छोटी आहे खोली, त्यामुळे इथे छोटी कांडाळ लावली आहे. बघा या कांडाळीत ही असा मच्छी थोड्या वेळाने येणार नाही. आम्ही ही कांडाळ उचलणार, मग ह्याच्यात मच्छी अडकलेली असणार. चला आता दुसरी कांडाळ लावायला. इथे कुठे दाखवतो तिथे जायचं आपल्याला. पलीकडे पण घर आहेत, दोन्ही साईडला हरचली गाव आहे. बॅग घे व्यवस्थित. तर मित्रांनो, वरच्या ठिकाणी तिथे कांडाळ लावून ठेवले. आता आम्ही ह्या ब्रिजच्या खाली चाललो आहे कांडाळ लावायला. इथे लावल्यानंतर मग परत 5-10 मिनिटांनी तिकडे जाणार कांडाळ काढायला, कारण त्याच्यात अडकलेले असणार मच्छी, ती काढायसाठी जाणार. किती आहेत आमच्याकडे कांडाळ? किती आहेत कांडाळ? 2 मोठे 2 कांडाळ आहेत आणि छोटी एक आहे. छोटी आपण वरती लावलो ना, छोटी वरती लावली आहे मित्रांनो. आता इथे 2 मोठे आहेत ते इथे लावणार, तर ह्याचे पाणी थोडं उंच आहे ना. कांडाळ मोठे आहेत बघा. याला बॉल बिल आहेत रे, व्यवस्थित कधी सोड. अभी फक्त हे पकड, रशी पकड. बाकीचं मी घेऊन जातो. ह्या पकड, ह्या सोडून जरा ही गाठ सोडू. मी तुम्ही तंबाखू काढून असं टाकते आपण घेऊन ना. फुल तयारी चालली. सुटली गाठ. यानंतर लावते. तर नाही हो माझ्या आम्ही अजून हे केलं. ह्या दोन मित्रांनो, ही कांडाळ आहे ना, ही मोठी कांडाळ आहे. ही उंच पाण्यामध्ये लावायची कांडाळ आहे आणि इथे पाणी थोडं उंचच आहे. तर एका साईडने अभि पकडणार आणि पाण्यामध्ये भिक्या उतरणार. गाड बसली काय रे? हां, असं कसं गेलास घडी? पकड आधी व्यवस्थित. तर मित्रांनो, आम्ही आता चाललो आहे पाण्यामध्ये दुसरी कांडाळ लावायला. आधी वगैरे गेले पुढे, मी मागून मागून चाललो. तर हा बघा, हा मोठा ब्रिज आहे. हा ब्रिज आहे, ब्रिजच्या खालीच लावले आहे बघा. हे बघा मोठी आहे कांडाळ. त्या साईडला पाणी उंच आहे. भिक्या गेला ना मित्रांनो, तिकडे खूप उंच पाणी आहे बघा. भिक्याच्या कमरेपर्यंत झाले पाणी, अजून पुढे उंच आहे पाणी.
मी काय पुढे जात नाही, भिक्याच चाललंय. आता भिक्या तिकडे कांदाळे लावणार. भिक्या पार त्या टोकाला गेलेले. हा पकडून ठेव. हा ताट पकडले. नको तो असं पकडून राहा म्हणजे तो रुंद करत येईल ना रे. आता तो असं रुंद करत येईल बघ. मित्रांनो बघूया किती भेटत आहेत ते मच्छी. ती पण बॅटरी उतरली की काय रे? बॅटरी नकली आहेत रे, लगेच उतरतात. बॅटरी माझ्याकडे पॉवरफुल, भिक्याकडे आहे ती एक, माझ्याकडे आहे ती एक. वरतीच धर जरा. असे गुरपाटलंय बघ भिक्या तिथे. हा लागलो रे. बघा मित्रांनो, जसं जाळं लावलं ना तसेच मच्छी पकडायला लागायला सुरुवात झाली. भिक्या पिशवी आणली काय? पिशवी बॅग येत. आता पाण्यात उतरलंस ना तू. गुरपाटलंय तिथे. मित्रांनो सुरुवात झाली. जसं जाळं लावलं तसंच पहिला एक मच्छी भेटलंय. मळी आहे की काय माहिती नाही, कशा इंगटीचं पोर आहे. बघूया, कडेला घेऊन आल्यानंतर समजेल आपल्याला. एक दोन लागले आहेत. तर मित्रांनो लागलंय मच्छी. अरे फाटलं का रे झाड ते मध्ये आहे ना? याचं एक 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 सोडवत आहे काय बरं. इथे पण होल आहे. एक बॉल तिकडे राहिला तो. तर मित्रांनो आत्ता रुंद झाले जाळं. आता बघा मच्छीच मच्छी लागणार आहे जाळ्यामध्ये. मध्ये मध्ये जाळं फाटलंय रे. खाली बघ रे, पाणी उंच आहे काय. झाडाक लाव कुठे तरी. खाली कर लूज कर. हा आणि आता ठेव. काहीतरी दगड ठेवू, नाही तर गेल्याने झाडा वळून दिला नव्हता. पुढंच घे, खाली ठेव. पुढंच घे. ता नको, ता लावून घे. दोऱ्यावर ठेव दगड. दगड आहे तरी हो इथं दगडी आहेत. दगडी तिकडनं जाते. दुसरा आहे ना. ठेव दगड. तर भावानो हे तिसरं जाळं लावतोय आम्ही कांडाळ. ते ह्या ब्रिजच्या बॅक साईडला लावतो इकडे. हा बघा हा ब्रिज आहे, वरून गाड्या वगैरे जातात. तर भिक्या चाललाय त्या कोपऱ्यावरती आणि अभि इकडे. तर उंच पाण्यात भिक्याच जातो. तर बघूया आपल्याला सोडलंय आता आपण पाण्यामध्ये. ते बघ कसे लागतात, आवाज येतो है ना. ते बघ उड्या मारतात. मित्रांनो बघा हे तिसरं कांडाळ आहे. हे पण मोठं आहे, छोटं नाही आहे मित्रांनो.
आरपार होत आहे तिकडल्या टोकापासून ह्या टोकापर्यंत. ताणून घे ताणून घे. लागलं हो एका लागलं हो बघ. पातूक लागलाय मित्रांनो, हे बघा दिसते. एक पातूक लागलंय, जसं टाकलंय लागलंय बघा, अटकलंय. इकडे एक गाय उभी आहे, ही एक दुसरी गाय आहे इथे. जरा लूज करतो, लूज कर. खाली पोचत नाही, इकडं पोचलाय, इकडे नाही पोचला. बघ टेकलाय काय खाली. हा टेकला. तेव्हा लागलाय बघ, पादुकून लागला होता हे बघ इकडं पादुकान लागलं. तर मित्रांनो 3 मोठी लावले, आता हे छोटे छोटे आहेत ते विक्या लावतोय. एक अभि लावतोय इथे, हे खूप छोटे आहेत कांटाळे. बघा इकडे विक्या लावतोय, म्हणजे लावून ठेवतोय, आपल्या भेटल्या कुठेतरी म्हणून असं सहज लावून ठेवतोय. हे बघा इथे सोडून ठेवलंय. होय टाकायचं ना. एक अभि तिकडे टाकतोय. चालेल. टाक अभि इकडे काहीतरी. हे बघ ह्या साईडला टाक, हे असं कडे साईडला टाक, कडेक पण असते साईडला. तिकडे लिह हां टाकून. तर मित्रांनो असे मच्छी पकडतात कांडाळ्याने रात्रीची. चांगलं होतं, झोपलो चांगलं. अजून जेवढी पाहिजे तेवढी थंडी नाही आहे. मागला असता झालं असतं. काय टाकलं, काय टाकलं? चालेल हे बघ इथे टाकलंय. चालेल, मग वरचा येऊया. चला बॅग घेऊया. बॅग घे, नाही तर गाय पाहिजे. बॅगेत मोबाईल येऊया. कांदा गेला चालू. मोबाईल गेला तर गायब. खर्ची गेली पहिली करून गेलं ना. खर्च चांगली होते इकडे. हे बघ इकडे गरम पाणी आहे आणि आतमध्ये गेलं की थंड. हे बघ इकडे 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 बॅग आहेत. तर मित्रांनो हे बघा लागले आहेत, हे दोन्ही पण खर्ची आहेत, खर्चीची बोरं आहेत. हे बघा, आणि इकडे मळी लागला आहे. छोटी छोटी मच्छी लागली आहे इथे. हे पहिलं झाड आहे. हे बघा इकडे पण पातकं लागली आहेत. ही बघा दिसतात ना, ही पातकं आहेत. इकडे पण लागली, हा मळी आहे. हे बघा इकडे पण पातकं लागली आहेत. तर मित्रांनो आता ही कांटाळा आम्ही आता काढून घेतोय. परत ही कांटाळ लावणार नाही ते, एकदाच काय ते. आता भिक्या काढतोय, कारण ते जाळं सांभाळून काढायचं असतं, प्लस ते हातातून निघालं नाही पाहिजे. मोठी आहे ना रे साधारण. ती पण तीच आहे ना. पिशवी जायला ठेवलेली खाली खाली काय रे विषय. आता एवढं मच्छी लागली आहे, तिथे पिशात न टाकणार का. इकडे नाही काय. हे मोठं आहे, खर्चीच ना रे का खर्चू. खर्ची खर्चू मोठे आहे मित्रांनो. मानच पोडला त्याची. हे आहे मोठं, म्हणजे एवढं पण मोठं नाही, पण आहे ठीक आहे. इथं बघ पिशवी पण. मित्रांनो भरपूर मच्छी लागली आहे. आता एक 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 करून कंटाळा आला आहे काढायला. एवढी मच्छी लागली आहे जाळ्याला.
अजून बाकी 4 जाळी खाली आहेत, त्याच्यामध्ये पण लागणार. जास्त मच्छी आहे ना मित्रांनो, पातूक, मळी आणि खर्चू हेच दिसत आहे. ते बघा इकडे पण आहेत, मळी लागलेले आहेत. हे बघा हे पातकं आहेत, हा मळी आहे. तर हे सोडवून घ्यायचं आहे, सोडवायला टाईम जातो भावानो. एक एक काढतो आणि थैलीमध्ये टाकतोय. बिक्या अजून शेंगची लागली आहे. काय बोलतो मग, सावकाश काढ. मोठी आहे असली आहे. शेंगटीचं पोर हो. काढलं नाही त्याने तास करायचा. तर त्रास म्हणजे तो काटो लागला तर बेकार ना. ताप येता आहे ना, साधं सगळ्यांनाच ही होत नाही ती. कुठे हे बघ. हां हां. तर मित्रांनो हे बघा, हे शेंगटीचं पोर, ह्याला ना एक काटा असतो. जर तो काटा कधी लागला ना तर माणसाला ताप येतो. वरती असतो तो काटा, मारतो ती मच्छी. या थैलीमध्ये असे जमा केले आहेत आम्ही. तिकडे आहेत ना, ह्या साईडला आहेत. मी लागलो आहे बघ. तो मळी आहे ना. उलट्या साईडने लागला म्हणजे. आता एक साईडचे झाले काढून, आता ह्या साईडला लागले आहेत ते काढतोय बिक्या. ह्या साईडला पण बरेच लागले, इकडे पातकं लागले, तिकडे मळी लागले. जास्त पातकंच दिसत आहेत. मानत टाकून कुचून उलटी भेटतात ना ती. काय असं असं ना, असं हिराव किती नका असं गाईच ना. पाय घसरतो पाण्यातनं त्या घया खाली. भरपूर लागले रे, इकडे पण भरपूर आहेत. जवळ अर्धी थैली आपल्याला हयच भरलेली आहे. मळी आहे. मळी म्हणजे एकदम टेस्टी नाही. तर मित्रांनो, आम्ही अशीच जाळी टाकले होते, छोटे छोटे आहेत ते. हे बघा एकत्र झालं, पण त्याच्यामध्ये पण 4-5 मासे 4-5 काय जास्तच आहेत, अटकले आहेत मासे. सगळे पातकच आहेत. हे बघा या जाळ्यात पूर्ण पातकच आहेत. हे बघा एक मळी आहे आणि हे सगळे पातकं आहेत. वाळत जास्त पातकच दिसतं. इकडे पण तीच आहेत. बिक्या काढतोय. हे छोटे छोटे जाळे लावलेली होती 2, ह्याला कमी अटकलेत. अभिन लावला ना तिकडं, त्याच्यात बरेच अटकले आहेत ना. हो रे, याच्यात पण आहेत. 3 काही चौथा काढले. मग इकडं 4-5 होती बघ अजून. काय खाली आतमध्ये बघ, नीला ना कुरले. काय म्हणतो वड मासो नेला ना, आयतोच भेटलो. कुठले आता वडून घेऊन जातात ना. अशी मान कोचावी लागते त्यावेळी बाहेर येतात. हे मान तिथेच कोचला. मान पण घेतं. इकडे काय म्हणतं. बापरे, शेंगटी सांभाळून काढ रे बाबा. इथे बघ, इथे बघ, इथे ताप घेऊन हे ना. इथे वरचो काटो लागलो नाही पाहिजे ना. तो काटोच तोडतं. काटो तोडूक लागतात, त्याशिवाय नाहीत. इकडचं फोन बेकार असतो तो काठो लागलो तर. काय मे ताप येता भरून मेलं तापान भर पणपणून.
इतकोच मान. आता नाही निघत. काट्यात आहे त्यात अटकलं आहे ते जाळा. निघाला मारला आणि काटा भिक्याच्या अंगठ्याला. शेंगटीचे पोर भेटले. ही तो मळी आहे ना. मळी की करंजू? पादुकच आहे. पातूक चालू मोठा रे पादूक नाही. आणि ही इथं दगड संपलो विषय. हा बघा खया. तर मित्रांनो हे बघा एवढे भेटलेत. अजून मोठी 3 काढायची आहेत. 3 कांडाळ बाकी आहेत अजून. आता हे गोळा हा इकडे आहे अजून. हे काढून घे. हो डायरेक्ट गुटावतो. हे बघा इथे पण सगळे पाटकच आहेत मोठी. भारी म्हणजे काम भारी केलं. अभिच्या हातात मावरा रे बघ. सहज सोडलं आणि ते किती भेटले बघ. थैली बहुत हळीच भरणार मला वाटतं. असंच टाकलेलं हे बघ. अभि निवडताना आता भिकेक भारी पडणार आहे. सगळी पातकच. आता खवळं काढताना भारीच. ठीक आहे. साफ करताना खवळं काढायची. खवळं नाही काढायची वरती खवळं नको. नाही डायरेक्ट. पण अभिच्या अडकलो तो त्याच्यात अडकलो होईतो. इकडे पण हे पण मोठं आहे. इथं पण मोठा आहे. इथं पण तर मित्रांनो जिथे अभिने टाकलं ना कांडाळ, त्या कांडाळाला जवळ छोटं कांडाळ होतं पण 15-20 तरी जास्तच नाही. 15-20-25 तरी 25 पातकं भेटलेत. कवळा निघाले त्याची. ते मानच गायब करून टाकला पिक्या. नको मानच टेस्ट असतं. पण निघू काय मान कटिंग करून नाही टाकणार. बॅटरी पण उतरले. काढून टाकला. हे बघ हे पण तर मित्रांनो आता मोठी जे कांडाळ लावल्यात 2 इथे. हे बघा इथून त्या इथपर्यंत. आता त्या कांडाळीला लागलेली मच्छी आम्ही पकडतो आता. कारण इथे भरपूरच लागले. बापरे मला शेवटी त्याच्यात आणि आग लागली. खूपच लागले. आता मित्रांनो इथेच जवळजवळ 1 तास जाणार. कारण एवढं हे असंच घे ना झाड वरच घेऊन असा आहे ना. आणि घरीच नेऊया ना. घरी अरे गुटाळून बॅगेत टाकूया. या पकड मित्रांनो जबरदस्त लागलाय रे बघा. जबरदस्त शेंगटी मळी पाटकं सगळीच लागली आहेत मोठ्या जाळ्याला. आता हे मोठं जाळं हाय कुठपर्यंत. छोटीवाली बॅटरी काय झाली. जबरदस्त लागले जाळ्याला. काठी अटकली. ठीक आहे. अभि थोडा पुढे नाही तो टाईट राहून दे. टाईट पकडून राहून दे. गुटाळी दे मग पाण्यात येऊ नको. मी पकडले. बापरे हो लागला जबरदस्त लागलं. पाण्यातच ठेवते त्या. नाही तर बाहेर एक पळालो तरी परत लोच्याचा नव्हे. तर मित्रांनो हे जे मोठं जाळ्याला लावलं होतं ना पहिलं, त्या जाळ्याला जी काय मच्छी लागली आहे ना जबरदस्त. म्हणजे हे जाळ्यातून बाहेर काढताना ना या कांडाळीतून खूप जवळजवळ 1 तास तरी झाले. एवढं मच्छी बघा सगळी लटकलेली आहे. हे बघा हे जर दिसते ना सगळी मच्छीच आहे बघा जाळ्याला लटकलेली. मी काय इकडे बॅटरी मार ना. हे बघा तिथपर्यंत अजून ते तिथपर्यंत आहे जाळं.
कॅमेरा लगेच ना ओपन. तर मित्रांनो हे बघा, ही जी मोठी कांडाळ आहे ना, पूर्ण कांडाळ भरले हे बघा. आता इथं आम्ही सोडवत नाही बसणार, हे आता मी डायरेक्ट बॅगेत भरतो आणि घरी घेऊन जातो. घरी मग असं काळ्यामध्ये अंतरणार आणि एक एक मच्छी बाहेर काढणार. तडपडत आहेत. तर मित्रांनो हे दुसरं कांडाळ आहे मोठ्या कांडाळामधलं. ह्याला पण भरपूर लागले आहेत. हे पण आम्ही तसंच गुटाळून घेतो आणि घरी जाऊन मग ते त्याच्यातले मच्छी अडकलेली काढणार, सोडवणार. कारण इथे सोडवत बसलो ना तर जवळजवळ 1 तासच्या वरती जाईल. कारण दोन्ही कांडाळ्यांना भरपूर मच्छी लागलेली आहे. हे बघ खूपच लागली आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे घरी आणि कांडाळाला जी मच्छी लागली होती ती डायरेक्ट आम्ही बॅगेत भरलं आणि घेऊन आलो. पण आमचे नुकसान झाले, आमचं कांडाळ फुकट गेलं. मोठावाला कांडाळ हे बघा, एवढी मच्छी ही आहे. अजून त्या थैलीमध्ये काढली आहे आणि बिक्या सोडवतो. अजून खाळ्यामध्ये बसलो आहे आम्ही. हे बघा, ह्या कांडाळमधली एवढी भेटली मच्छी. तर मित्रांनो हे बघा, एवढी मच्छी भेटली आहे. 2-3 कांडाळा लावून खूप भेटली. म्हणजे पाऊण तासामध्ये एवढी मच्छी भेटली आम्हाला. खूप झाली. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रशांत रुमाल यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत रुमाल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय, गुड नाईट.